हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ स्टेशनरी वेव्ह बघून झाल्या होत्या आणि मी तुम्हाला होमवर्कमध्ये सांगितलं होतं की डिफरन्स बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह तुम्हाला वाचायचं आहे फक्त. बाकी आपण सगळे डिटेलमध्ये पाहिलं होतं, बरोबर. तर चला आपण आता पुढे जाऊयात, पुढे बघूयात काय म्हटलंय बघा. चला, नेक्स्ट पॉइंट आहे आपला फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन्स. आता फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन्स म्हणजे काय असतं बघा. व्हायब्रेशन्स म्हणजे काय? व्हायब्रेशन्स म्हणजे नेमकं ऑसिलेशन्सच असतात, बट ऑसिलेशन आणि व्हायब्रेशन ही वर्ड खूप वेळेस वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जातात. ऑसिलेशन आणि व्हायब्रेशनमध्ये मेजर डिफरन्स असा असतो की व्हायब्रेशन्स हे असतात हाय फ्रिक्वेन्सीचे ऑसिलेशन्स. फ्रिक्वेन्सी म्हणजे माहिती ना, पटापट 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 फिरतात मॉलिक्युल्स, म्हणजे त्याची जी नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किंवा नंबर ऑफ व्हायब्रेशन्स पर सेकंड असतात किंवा नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड हे व्हायब्रेशन्समध्ये जास्त असतात. नॉर्मल ऑसिलेशन्समध्ये ते कमी असतात. तर चला, फ्री व्हायब्रेशन्स आणि फोर्स्ड व्हायब्रेशन्स बघूया. बघा, सिम्पल आहे फ्री व्हायब्रेशन्स आणि फोर्स्ड व्हायब्रेशन्स. एकदम सिम्पल एक्झाम्पल, पूर्ण थ्योरी सांगतो तुम्हाला, नंतर जेवढं एक्झाममध्ये लिहायचं ते आपण रीड करूयात. झोका खेळलेत तुम्ही? झोका नागपंचमीला झोका खेळलेत ना? बस, तर झोका जो खेळतात तुम्ही, समजा तुम्ही झोक्यावर बसलेत, कुणी तुम्हाला मागे ओढतं आणि नंतर फोर्स लावतं पहिल्यांदा, बरोबर. तर ते लागतंच, म्हणजे जास्त लांब जायचं आहे तर, बरोबर. तर पहिल्यांदा ओढलं आणि तुम्हाला फोर्स लावला मागून, मग तुम्ही असे होतं इथं, तुम्ही इथून पुढे गेले आणि परत मागं आले. आता कुणीच फोर्स लावणार नाही, नाही तुम्ही पायाने स्वतःला मागे ढकलणार. पायाने पण आपण फोर्सच घेतो एक प्रकारचा. नाही तुम्ही पायाने स्वतःला मागे ढकलणार, नाही मागून तुम्हाला कोणी फोर्स लावणार, बरोबर. तर तुम्ही आता ऑटोमॅटिकली असंच व्हायब्रेशन्स परफॉर्म करत राहणार, ऑसिलेशन्स परफॉर्म करत राहणार. इथं तुम्हाला एक्सटर्नल फोर्स किती वेळेस दिला? सुरुवातीला कोणत्याही व्हायब्रेशनला एक्सटर्नल फोर्सची गरज पडते. तर एक्सटर्नल एकदा पहिल्यांदा स्टार्टिंगला एक्सटर्नल फोर्सची गरज पडली, नंतर गरज पडली नाही. तर आता बॉडी जी काय ऑसिलेट करणार ना, तर ती बॉडी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट करणार. कशाने ऑसिलेट करणार? स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट करणार. त्याला आपण म्हणतो फ्री व्हायब्रेशन्स. म्हणजे त्यात बॉडी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट करते. नेक्स्ट असते फोर्स्ड व्हायब्रेशन्स. फोर्स्ड व्हायब्रेशन्स म्हणजे तसंच सेम, बसले झोक्यावरती, मागून तुम्हाला फोर्स लावला, तुम्ही पुढे गेले, मागं आले, परत तुम्ही मागं आले की आल्या परत तुम्हाला फोर्स लावला, परत मागं आले, परत फोर्स लावला. म्हणजे एका पर्टिक्युलर टाईम नंतर तुम्हाला फोर्स लागतोय. तर एका पर्टिक्युलर टाईम नंतर लागणाऱ्या फोर्सला आपण म्हणतो एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. काय म्हणतो? एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. इकडं पिरियॉडिक फोर्सची गरज नव्हती, इकडं फक्त एकदाच फोर्सची गरज होती. आणि फोर्स्ड व्हायब्रेशन्समध्ये पिरियॉडिक फोर्सची गरज आहे. पिरियॉडिक म्हणजे काय? पर्टिक्युलर वेळेनंतर जो स्वतःला रिपीट करतो त्याला आपण म्हणतो पिरियॉडिक. तर इकडं एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची गरज आहे आणि इकडं एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सची गरज नव्हती. इकडं बॉडी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करणार, ठीक आहे. इकडं बॉडी स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करणार नाही, तर ती एक्सटर्नल फोर्सच्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होणार. तर ती काय? एक्सटर्नल फोर्सच्या फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होणार. चला, थ्योरी रीड करूया. ही थ्योरी रीड करायची गरज नाही. फ्री व्हायब्रेशन्स बघा. व्हेन अ बॉडी इज डिस्प्लेस फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन, ही इक्विलिब्रियम पोझिशन होती, डिस्प्लेस केलं आणि रिलीज केलं, अँड रिलीज्ड इट मेक्स ऑसिलेशन ड्यू टू रिस्टोरिंग फोर्स. ऑसिलेशनमध्ये रिस्टोरिंग फोर्स शिकलेत तुम्ही. इकडं घेतलं, असं मारलं, याच्यामध्ये फोर्स दिला का रिस्टोरिंग फोर्स इथं, इकडं गेलं की रिस्टोरिंग फोर्स इकडं गेलं की इकडं. रिस्टोरिंग फोर्स ऑलवेज ॲक्ट टुवर्ड्स मेन पोझिशन. तर रिस्टोरिंग फोर्समुळे हे व्हायब्रेशन्स होतात. त्याच्यानंतर याच्यात जी बॉडी व्हायब्रेट करते ते स्वतःच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट करते, ठीक आहे. द फोर्स डज नॉट कंटिन्युअसली ॲक्ट ऑन द बॉडी, कंटिन्युअसली ॲक्ट होत नाही. आणि हे डॅम्प व्हायब्रेशन्स यांना म्हटलं जातं. डॅम्प्ड व्हायब्रेशन्स का बरं? हळूहळू त्या झोक्यावरती जर कोणी फोर्स नाही लावत आहे तर तुम्ही हळूहळू थांबून जाता. का बरं थांबता? एअर रेजिस्टन्स असू शकतो, फ्रिक्शन वगैरे असू शकतो वरती त्या दोरी वगैरेमध्ये, तर त्याला आपण डॅम्प्ड व्हायब्रेशन्स म्हणतो. का? एनर्जी जी आहे व्हायब्रेशनची ती कमी कमी होत जाते आणि फ्रिक्वेन्सी पण याची व्हायब्रेशनची ती पण काय होत जाते? कमी कमी होत जाते. याच्याच उलटा असतं फोर्स्ड व्हायब्रेशन्स. याचे एक्झाम्पल्स एकदा रीड करून घेसाल. फोर्स्ड व्हायब्रेशन्समध्ये बघा, फोर्स्ड व्हायब्रेशन्समध्ये काय म्हटलंय? द व्हायब्रेशन्स ऑफ अ बॉडी अंडर ॲक्शन ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स
एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सच्या ॲक्शनच्या खाली इन विच बॉडी व्हायब्रेट विथ अ फ्रिक्वेन्सी इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स. बॉडी व्हायब्रेट विथ अ फ्रिक्वेन्सी इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्स, त्याला आपण ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी सुद्धा म्हणतो. अदर दॅन द नॅचरल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड ॲज अदर दॅन नॅचरल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड फोर्स व्हायब्रेशन्स. ठीक आहे, याचं काय आता एक्सप्लेनेशन. याच्यात बॉडी एक्सटर्नल पिरियॉडिक फोर्सच्या फ्रिक्वेन्सीसोबत व्हायब्रेट करते, यात डॅम्पिंग होत नाही. ठीक आहे, यात डॅम्पिंग होत नाही म्हणून याला अनडॅम्प्ड व्हायब्रेशन्स आपण म्हणतो. म्हणून याला काय म्हणतो आपण, अनडॅम्प्ड व्हायब्रेशन्स म्हणतो. बघा सिंपल गोष्टी आहेत एकदम, एक्झाम्पल्स आहेत याचे. हां आता हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, लक्ष द्या. हा खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे कारण की क्लोज ऑर्गन पाईप आणि ओपन ऑर्गन पाईपवरती खूप जास्त क्वेश्चन्स येतात, खूप जास्त. CETमध्ये, बोर्ड्समध्ये, याच्या डेरिवेशन्सवरती खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रत्येक एक्झामच्या दृष्टिकोनाने. इव्हन JEE नीटमध्ये पण याच्यावरती क्वेश्चन्स खूप जास्त विचारले जातात. बघा आता काय असतं, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, बेसिक गोष्ट. फ्रिक्वेन्सीला आपण N ने डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, N ने आपण फ्रिक्वेन्सीला डिनोट करतो. ओके ठीक आहे. तर आता फक्त आली आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, बॉडीची सगळ्यात कमीत कमी फ्रिक्वेन्सी, जी लोवेस्ट फ्रिक्वेन्सी असेल ना बॉडीची, त्याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. मी आता सगळीकडे शॉर्ट फॉर्म लिहिणार आहे. हे शॉर्ट फॉर्म आपण थ्रूआउट लास्टपर्यंत यूज करणार आहे या चॅप्टरसाठी, थ्रूआउट लास्टपर्यंत यूज करणार आहोत या चॅप्टरसाठी, तर थोडं लक्ष द्या. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण FM लिहू शॉर्ट फॉर्ममध्ये. आता ही मिनिमम फ्रिक्वेन्सी असते व्हायब्रेशन ऑफ बॉडीची, म्हणजे एक सिक्वेन्स बनतो बघा फ्रिक्वेन्सीचा. आता थोड्या वेळात कळेल तुम्हाला कसा बनतो सिक्वेन्स. तर तो जो सिक्वेन्स बनतो ना फ्रिक्वेन्सीचा, तर त्या सिक्वेन्समध्ये कमीत कमी जी फ्रिक्वेन्सी असेल त्याला आपण काय म्हणतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि ज्या मोडमध्ये व्हायब्रेट करतोय फंडामेंटल फ्रिक्वेन्सीसोबत त्याला फंडामेंटल मोड. बघा, द मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ सिस्टीम इन विच फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन इज मिनिमम इज कॉल्ड फंडामेंटल मोड. द मोड ऑफ व्हायब्रेशन इन विच फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन इज मिनिमम इज कॉल्ड ॲज फंडामेंटल मोड. त्याला आपण काय म्हणणार आहे, त्याला आपण फंडामेंटल मोड असं म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे हार्मोनिक्स. हार्मोनिक्सला आपण HM ने डिनोट करू. ठीक आहे, हार्मोनिक्सला आपण HM ने डिनोट करू. हार्मोनिक्स म्हणजे काय असतं, काहीच नाही, जी फ्रिक्वेन्सी असते ना आपली, त्या फ्रिक्वेन्सीचा इंटिग्रल मल्टिपल किती. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय, मल्टिपलमध्ये जो नंबर असतो तो. बघा, इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपली आहे मिनिमम, तर त्याला पुढे जर आपण सगळ्याला फंडामेंटलच्या फॉर्ममध्ये लिहिलं, मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल घेऊन सांगणार आहे, डोंट वरी, तर त्याला आपण म्हणणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. चला नेक्स्ट आहे ओव्हरटोन्स. ओव्हरटोन्सला आपण OT ने डिनोट करणार आहोत. मी शॉर्ट फॉर्म हे बुक्समध्ये नाही आहे ऑफिशियल, तुम्हाला यूज पण नाही करायचे ॲक्च्युअल एक्झाममध्ये. नोट्समध्ये तुम्ही बिलकुल यूज करा, खूप वेळेस हे वर्ड्स लिहावं लागतात बाळांनो, खूप वेळेस. द इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एक्सक्लुडिंग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता हा जो वर्ड आहे ना, या वर्ड बद्दल मला क्वेश्चन मार्क आहे पर्सनली. बुकमध्ये डेफिनेशनमध्ये इंटिग्रल मल्टिपल दिलंय, हालाकी इथे इंटिग्रल मल्टिपलचा कॉन्सेप्टच नाही आहे. कसं मी सांगतो. आता मी 2 सिक्वेन्स घेतो. ठीक आहे, एंड करेक्शनवरती नंतर जाऊयात. दोन एक्झाम्पल घेतो मी इथं. ठीक आहे, सिंपल एक्झाम्पल्स घेतो. समजा माझ्याकडे एक सिक्वेन्स आहे. असा एक सिक्वेन्स आहे ज्यात फक्त ऑड प्रेझेंट आहे. लक्ष द्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी क्लोज ऑर्गन पाईप, ओपन ऑर्गन पाईप बद्दल तुम्हाला आत्ताच नॉलेज देऊन ठेवतोय. हे तिथं आपण डायरेक्ट यूज करणार आहोत. हार्मोनिक्स बघू. आता हार्मोनिक्स म्हणजे काय बघितलं आपण, इंटिग्रल मल्टिपल. आता N म्हणजे काय आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे ना, त्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला आपण N म्हटलोय. ठीक आहे. आता इथं मल्टिपलमध्ये काहीच नाही म्हणजे किती, 1. तर हा तुमचा झाला फर्स्ट हार्मोनिक्स. अरे FM नाही रे बाबा, FM नाही. हा झाला तुमचा फर्स्ट हार्मोनिक्स. आता मला सांगा इथं किती मल्टिपल आहे फंडामेंटलला, 3 मल्टिपल आहे ना, 3 मल्टिपल आहे. तर हा झाला तुमचा थर्ड हार्मोनिक्स. हा झाला तुमचा 5th हार्मोनिक्स.
हा झाला तुमचा 7th हार्मोनिक्स, हा झाला तुमचा 9th हार्मोनिक्स, लाईक दॅट. ठीक आहे, इकडचं आपण हार्मोनिक्स बघून घेऊ एकदा. इथं काहीच नाही म्हणजे 1. तर हा काय झाला तुमचा, हा झाला तुमचा फर्स्ट हार्मोनिक्स. हा इथं 2 मल्टिपल आहे तर हा झाला तुमचा सेकंड हार्मोनिक्स. इथं 3 मल्टिपल आहे तर हा झाला तुमचा थर्ड हार्मोनिक्स. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे ना गोष्टी. नेक्स्ट इथं 4 मल्टिपल आहे म्हणजे हा झाला तुमचा फोर्थ हार्मोनिक्स. नेक्स्ट हा आहे तुमचा 5th हार्मोनिक्स. ठीक आहे, या टाईपमध्ये हार्मोनिक्स. हार्मोनिक्सला काय बघितलं आपण, इंटिग्रल मल्टिपल किती आहे तेवढंच पाहिलं. नेक्स्ट आता ओव्हरटोन. ओव्हरटोनसाठी हे सोडून द्यायचं, ओव्हरटोनसाठी हे सोडून द्यायचं. ठीक आहे, नंतर ओव्हरटोनसाठी इंटिग्रल मल्टिपल बघायचे का, तर डेफिनेशनमध्ये त्यांनी म्हटलंय बघायचे. बिलकुल बघायचे नाही, कॉन्सेप्टमध्ये बघून घ्या बुकमध्ये तुम्ही. आणि एकदम सिंपल भाषेत सांगतोय. पहिला सोडला का हा तुमचा पहिला ओव्हरटोन. मग सर हे मल्टिपल आर बघायचंच नाही, 1-2 येताना फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन, लाईक दिस. ठीक आहे, बस संपलं. इकडं पण पहिलं सोडलं का मग ओव्हरटोनला काय बघायचं नाही मागं पुढं. पहिला सोडून लगेच सुरू व्हायचं, फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ ओव्हरटोन. सुरून जायचं ओव्हरटोनला डायरेक्ट, बघायचं नाही मागं पुढं काहीच. चला नेक्स्ट असतं एंड करेक्शन. नेक्स्ट काय असतं, एंड करेक्शन. आता नोड अँटी नोड माहिती ना तुम्हाला, आपण एननी नोड डिनोट करतो आणि एएननी अँटी नोड डिनोट करतो. एननी नोड डिनोट करतो आणि एएननी अँटी नोड डिनोट करतो. ठीक आहे, आता बघा नोड अँटी नोड वरती काय आहे लक्ष द्या थोडंसं. माहिती आहे ना नोड अँटी नोड. हां, तर आता एंड करेक्शन काय असतं बघा. प्रत्येक वेळेस पाईपचा जो ओपन एंड असतो ना, प्रत्येक वेळेस पाईपचा जो ओपन एंड असतो ना, त्या ओपन एंडवरती नेहमी अँटीनोड फॉर्म होतो. ओपन एंडवरती काय होतं, नेहमी अँटीनोड फॉर्म होतो. पण काय होतं पाईपच्या केसमध्ये माहिती आहे का, काही गॅसेस वगैरे असतात हार्मफुल. आता हा एक पाईप आहे, एका साईडनी बंद आहे, एका साईडनी ओपन आहे. हा एक पाईप आहे, दोन्ही साईडनी ओपन आहे. जो पाईप एका साईडनी ओपन एका साईडनी क्लोज असतो तर त्याला आपण क्लोज ऑर्गन पाईप म्हणतो. आणि या क्लोज ऑर्गन पाईपला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये आता सीओपी लिहिणार. असा पाईप जो एका साईडने उघडा आहे आणि एका साईडने बंद आहे त्याला आपण क्लोज ऑर्गन पाईप म्हणणार. आणि ह्या दोन्ही साईडने ओपन आहे तर याला आपण ओपन ऑर्गन पाईप म्हणणार. याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ओओपी लिहिणार. काय लिहिणार याला, ओओपी. आता बघा, ही जर समजा लेंथ आहे पाईपची तर ऍक्च्युली ओपन एंड वरती प्रत्येक वेळेस अँटीनोड फॉर्म होतो आणि क्लोज्ड एंड वरती प्रत्येक वेळेस नोड फॉर्म होतो. ही गोष्ट लक्षात राहिली पाहिजे तुमच्या. क्लोज्ड एंड वरती काय फॉर्म होतो, प्रत्येक वेळेस नोड, आणि ओपन एंड वरती अँटीनोड फॉर्म होतो. तर काहीच नाही करायचं, इथं नोड फॉर्म होणार आहे तर इथं नोड फॉर्म झाला आणि इथं अँटीनोड फॉर्म होणार होता. कुठं फॉर्म होणार होता अँटीनोड, हा पाईपचा ओपन एंड होता तर इथं फॉर्म होणार होता. पण तो अँटीनोड थोडासा बाहेर चालला गेला तर हे काय झाली, गडबड झाली ना. एक्झॅक्ट ओपन एंड वरती फॉर्म व्हायला पाहिजे होता पण नाही फॉर्म झाला. का बरं नाही झाला, काही हार्मफुल गॅसेस वगैरे, हार्मफुल म्हणजे नॉर्मल गॅसेस वगैरेही प्रेझेंट आहे तर त्यामुळे नाही झाला. तर ओपन एंडपेक्षा हा किती डिस्टन्स मूव्ह झाला त्याला आपण म्हणतो एंड करेक्शन. आता मला सांगा, हे दोन्ही एंड्स ओपन आहेत बरोबर, हे दोन्ही एंड्स ओपन आहेत. तर दोन्ही एंड्स ओपन आहेत तर इथं एक अँटीनोड फॉर्म झाला पाहिजे आणि इथं एक अँटीनोड फॉर्म झाला पाहिजे. आला की ही जी असेल ती ही लेंथ ऑफ पाईप असेल. पण इथला पण अँटीनोड थोडासा बाहेर जाईल आणि इथला पण अँटीनोड थोडासा बाहेर जाईल. ही प्रॅक्टिकल सिच्युएशन आहे. या टाईपमध्ये. तर मला सांगा, इथनं जो डिस्टन्स तो बाहेर गेला ना पाईपच्या एंड, जो ओपन एंड आहे त्या एंडपासून किती दूर गेला त्याला आपण एंड करेक्शन म्हणतो. आता याच्यात टोटल लेंथ जर मला लिहायची, टोटल लेंथ काय असते, एक्स्ट्रीम अँटीनोड टू नोड. तर इथं टोटल लेंथ किती लिहिता तुम्ही, L+E, स्मॉल L+E. आणि इथं टोटल लेंथ किती लिहिता, ह्या अँटीनोड पासनं तर ह्या अँटीनोड पर्यंतचा डिस्टन्स. तर इकडे किती लिहिणार तुम्ही, इकडे लिहिणार तुम्ही L+ वरचा एक E आणि खालचा एक E. एंड करेक्शनवाला ईचं बोलतोय मी. ठीक आहे, तर हा किती झाला, L+2E.
बघा काय दिलं डेफिनेशनमध्ये, डिस्टन्स बिटवीन द ओपन एंड ऑफ द पाईप अँड द पोझिशन ऑफ द एंड डिस्टन्स बिटवीन द ओपन एंड ऑफ द पाईप अँड द अँटीनोड इज कॉल्ड द एंड करेक्शन. आता एंड करेक्शन वरतीच जाऊया. एंड करेक्शनचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड. एंड करेक्शनचा फॉर्म्युला आहे 0.3 टाइम्स ऑफ डी. काय फॉर्म्युला आहे? 0.3 टाइम्स ऑफ डी असा एंड करेक्शनचा फॉर्म्युला आहे. वेअर डी म्हणजे असतं डायमीटर ऑफ पाईप, ठीक आहे, आणि डायमीटर ऑफ पाईप मीटरमध्ये घ्यायचं. कशात घ्यायचं? डायमीटर ऑफ पाईप मीटरमध्ये घ्यायचं. लक्षात ठेवा. चलो, रेडियसच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर डायमीटर 2 टाइम्स ऑफ रेडियस असतं, तर मग त्या केसमध्ये एंड करेक्शन होऊन जाणार 0.6 आर. संपलं. आर पण कशात ठेवायचं? पुट इन मीटर. पुट इन मीटर. ठीक आहे, जाऊयात मग पुढे. चला बघून घ्या इथेपर्यंत. सॉरी. चलो नेक्स्ट, व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड म्हणजे काय? आता व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड म्हणजे आपल्याकडे आहे क्लोज ऑर्गन पाईप. काय आहे? क्लोज ऑर्गन पाईप. याचं पूर्ण एकदम डिटेल डेरिवेशन बघूया आपण. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. क्लोज ऑर्गन पाईपचं लक्षात ठेवायचं. ओपन ऑर्गन पाईपमध्ये जास्त प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. आता काय असतं, सगळ्यात आधी क्लोज ऑर्गन पाईपमध्ये सगळ्यात आधी जो मोड येतो ना तो फंडामेंटल येतो. आणि जो फंडामेंटल मोड असतो ना प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं, फंडामेंटल मोडच्याच फ्रिक्वेन्सीला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. फंडामेंटल मोडची जी फ्रिक्वेन्सी असते त्यालाच आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणतो. ठीक आहे, तर याला फर्स्ट हार्मोनिक म्हटलं जातं. बघूया. हा क्लोज ऑर्गन पाईप. कमीत कमी याच्यात काय फॉर्म झालं पाहिजे? कमीत कमी नोड अँटी नोडच्या टर्म्समध्ये कमीत कमी इथं नाही फॉर्म होतो, नाही फॉर्म होतो, होत नाही तो इथं, होत नाही. ठीक आहे, कमीत कमी इथं थोडासा बाहेर जातो तो एक अँटी नोड फॉर्म झाला पाहिजे आणि इथं एक नोड फॉर्म झाला पाहिजे. बरोबर. नोड आणि अँटी नोड मध्ये डिस्टन्स किती असतंय सांगितलंय. नोड आणि अँटी नोड मध्ये डिस्टन्स किती असतंय सांगितलंय रे. सांगितलंय रे की नाही सांगितलंय? सांगितलंय. λ/4 किती असतं? λ/4. तर आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? आपल्याला कॅल्क्युलेट करायची फ्रिक्वेन्सी. या पाईपमध्ये लेंथ आहे याची काहीतरी. ही जी लेंथ आहे याची ही कॅपिटल एल आहे. ठीक आहे, मला सांगा कॅपिटल एल ला मी स्मॉल एल प्लस ई लिहू शकतो ना? स्मॉल एल म्हणजे काय? स्मॉल एल म्हणजे एवढीच लेंथ आणि कॅपिटल एल म्हणजे काय? कॅपिटल एल म्हणजे पूर्ण भाई. कॅपिटल एल म्हणजे भाई पूर्ण. ठीक आहे, स्मॉल एल म्हणजे एक्झॅक्ट पाईपची लेंथ. ठीक आहे, हा फॉर्म्युला बघितलाय तुम्ही, व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा. लक्ष द्या सिक्वेन्समध्ये. ही डायग्राम पहिल्यांदा काढली, पुढे डायग्राम दिलेली असणार आपल्याला स्लाइडमध्ये, ती तुम्हाला एक्झाममध्ये काढायची. लक्ष द्या, फ्रिक्वेन्सी काढायची ना, तर एन इज इक्वल्स टू झालं v/λ. ठीक आहे, या फॉर्म्युल्यात कुठंच वाद नाही आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही. मला सांगा इथं जी लेंथ आहे ना कॅपिटल पूर्ण टोटल लेंथ किती आहे? कॅपिटल एल इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण? λ/4. काय म्हणणार? λ/4. ही पूर्ण लेंथ आहे ना, तर तीच λ/4 झाली का नाही झाली? अँटी नोड नोडमधलं डिस्टन्स. तर लॅम्बडा किती झालं? 4L. प्रोसेस लक्षात ठेवा, ही प्रोसेस फिक्स आहे. ही लॅम्बडाची व्हॅल्यू उचलायची, इथं ठेवायची. तर एन इज इक्वल्स टू काय आलं? v/4L. ही झाली तुमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे याच्यापेक्षा कमी काही येऊ शकत नाही. कळालं का? याच्यापेक्षा कमी काहीच येऊ शकत नाही. बस संपलं. याच्यापेक्षा कमी काहीच येऊ नाही शकत. याला जास्तीत जास्त तुम्ही असं लिहू शकता, v/4 इन ब्रॅकेट स्मॉल एल प्लस ई. काहीच गरज नाही, लक्षात ठेवा. कळलंय? इथं हे फंडामेंटल आहे ना, म्हणून याला काय म्हटले? फर्स्ट हार्मोनिक.
नेक्स्ट आहे बघा बाळांनो, आता हे फर्स्ट ओव्हरटोन थर्ड हार्मोनिक कसं कळतं माहीत नाही मला अजून. मला सांगा सगळ्यात कमीत कमी काय होतं, नोड आणि एक अँटीनोड होता. आता इथे पुढं जाऊ तर काय होऊन जाईल, इथं एक अँटीनोड मग नोड मग अँटीनोड मग नोड, कारण की क्लोज एंडला तर नोडच बनणार आहे ना. मग एक नोड बनणार आहे ओपन एंडला अँटीनोड, हे आपण बघितलं ना, हे खालचं जे हे आधीच बघितलं ना. आता ही जी लेंथ ही किती झाली बघा, हे अँटीनोड आणि ह्या नोड मधलं लॅम्बडा बाय फोर किती झालं, 3 लॅम्बडा बाय 4. ठीक आहे. तर आता इथं पण आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे, तर ह्या फ्रिक्वेन्सीला मी N1 म्हणतो. तर N1 इज इक्वल्स टू काय होऊन जाणार, V बाय लॅम्बडा 1. पहिलं आहे ना याच्या नंतरचं, फंडामेंटल नंतरचं. मला सांगा तिथून मला दिसत आहे की जी लेंथ आहे ती किती आहे, 3 लॅम्बडा 1 बाय 4 आहे. तर इथनं लॅम्बडा 1ला किती लिहिणार तुम्ही, इथनं लॅम्बडा 1ला तुम्ही लिहिणार 4L/3. ही लॅम्बडा 1ची व्हॅल्यू इथं पुट करा. सो N1 इज इक्वल्स टू किती मिळणार तुम्हाला, V डिवायडेड बाय 4L डिवाइड बाय 3. करेक्ट आहे. तर N1 इज इक्वल्स टू काय झालं, 3V बाय 4L झालं. किती झालं, 3V बाय 4. लक्षात ठेवायचं. जर थोडंसं अजून लिहायचं आहे चांगलं, एक्झामिनरला दाखवायचं आहे का आम्हाला सगळं माहिती आहे, स्मॉल l प्लस ई लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. आता मला सांगा याला मी असं करू शकतो का, 3 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n, काहीच नाही, V बाय 4L जे आहे ना, V बाय 4Lला n लिहिलं मी. तर हे काय झालं तुमचं 3n झालं. आता मला सांगा हे झालं 3n बरं का, मल्टिपलला 3 आहे, हा तुमचा किती नंबरचा हार्मोनिक्स झाला, 3 नंबरचा हार्मोनिक्स. आणि फंडामेंटल सोडून देत असतो आपण ओव्हरटोनमध्ये, तर ओव्हरटोन बघणार आहोत, हा तुमचा किती नंबरचा ओव्हरटोन झाला, पहिल्या नंबरचा ओव्हरटोन. काय आलं का, पहिलं काय आला n आलं, मग काय आलं 3n आलं. आता पुढं काय येतं ते बघायची इच्छा तुमची असली पाहिजे. बघू आपण काय म्हणताय बघा. एक एक मोड वाढवत चाललोय, काहीच नाही. एक पेजवर लिहिसाल ना, आता इथं वेगवेगळे पेज आहे म्हणून कन्फ्यूज होत असेल, एक पेजवर लिहिसाल ना तर तिन्ही डायग्राम एकदम सुटसुटीत आणि मस्त दिसतील तुम्हाला. आता मला सांगा अँटीनोड इकडे फॉर्म होणार होता आणि इकडे नोड होता, लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4. किती वेळेस लॅम्बडा बाय 4 आला, 5 वेळेस. सो इथं येणार N2 इज इक्वल्स टू V बाय लॅम्बडा 2. ठीक आहे. तर इथं L इज इक्वल्स टू किती लिहिणार मी, 5 लॅम्बडा 2 बाय 4. सिम्पल आहे ना, 5 लॅम्बडा 2 बाय 4 लेंथ झाली, तर लॅम्बडा 2 किती होणार, 4L/5. ही व्हॅल्यू उचलून इथं पुट करायची. सेम प्रोसेस आहे हो, ओपनमध्ये पण सेम प्रोसेस आहे, बघूयात आपण. सो N2 इज इक्वल्स टू 5V बाय 4L. आणि दाखवायचं आहे आपल्याला येतं, तर काय करणार, L प्लस ई लिहिणार. मला सांगा V बाय 4L म्हणजे काय, V बाय 4L म्हणजे N. अरे बाबा रे बाबा, V बाय 4L म्हणजे N. तर मग मला सांगा इथं 5 मल्टिपल आहे, तर हा काय झाला तुमचा 5वा हार्मोनिक झाला का नाही झाला, आणि याच्या आधीचा फर्स्ट ओव्हरटोन होता, तर हा तुमचा झाला सेकंड ओव्हरटोन, क्लिअर झालंय तुम्हाला, क्लिअर आहे इथपर्यंत. आता बघा सिक्वेन्स काय येतोय लक्षात ठेवा, पहिले n आला, मग 3n आला, मग 5n आला. तर मला सांगा आता सिक्वेन्स काय येतोय, n आला, 3n आला, 5n आला. आता काय येईल पुढं, थोडंसं लॉजिक तर आहे आपल्याकडं. तर पुढं येणार 7n, 9n, म्हणजे ऑड मल्टिपल येतील. आणि लक्षात ठेवायचं एक फॉर्म्युला बनवायचा आपल्याला. तर इम्पॉर्टन्स कोणाला द्यायची, तर इम्पॉर्टन्स ओव्हरटोन्सला द्यायची. कुणाला द्यायची, ओव्हरटोन्सला. तर मला सांगा याचा सिक्वेन्स जर बघितला तर यातनं n कॉमन घेता येतं, मध्ये काय राहतं 1 3 5 7 असं राहतं. तर आता मी इथं एक फॉर्म्युला लिहितो. हे P म्हणजे काय माहिती का, P म्हणजे पीथ ओव्हरटोन म्हणतोय मी, ओव्हरटोन. आता इथं ओव्हरटोन लिहू शकता ना राव तुम्ही, याला ओव्हरटोन म्हणत नाही आपण, याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतो. हे आता एक एक्झाम्पल घेतलं होतं तेव्हा म्हटलं होतं तुम्हाला की थोडं लक्ष द्या, याला थर्ड ओव्हरटोन म्हणतो असं ना. तर हे पीथ ओव्हरटोन आहे आणि P ची व्हॅल्यू सुरू करा 0 पासून. असे अजूनही फॉर्म्युले बनतात. ठीक आहे. आता बघा P 0 पुट करा, 0 म्हणजे 0 ओव्हरटोन नसतोच एक्झॅक्ट. तर 0 पुट केलं तर इथं येतं n. 1 पुट करत हा तुमचा झाला काय फर्स्ट ओव्हरटोन. 1 पुट करा 2 × 1 2 + 1 3 3n.
2 पुट करा, 2 2 × 2 4 4 + 1 5 5n सेकंड ओव्हरटोन आहे ना 2 म्हणजे. 3 पुट केलं तर 7n मिळेल म्हणजे थर्ड ओव्हरटोन. हे कळालं तुम्हाला इथपर्यंत? झालं काय इथं की एक सिक्वेन्स बनवला आपण आणि एक फॉर्म्युला बनवला. क्लिअर? एक सिक्वेन्स बनवला आणि काय बनवला, एक फॉर्म्युला बनवला. क्लिअर? चला, हे होतं आपलं क्लोज ऑर्गन पाईपचं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ओपन ऑर्गन पाईप बद्दल. पण ते इथं यावेळी यासाठी स्टॉप करतोय की पुढचं आपण तुम्ही आधी बघून यायचं, खूप मजा येणार, त्यात जास्त वेळ नाही लागणार, याच्यातच थोडं डीपमध्ये सांगावं लागतं. ठीक आहे, तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाइज करत राहा. बाय बाय.